सावळा उभा राही विटेवरी, भगताच्या पाठीशी देव माझा श्रीहरी. या इटभट्टीने आपल्या आयुष्याची पार वाट लावली सोन्या. अजून महिनाभरात काम संपून जाईल. मग अण्णांना जाऊ चांगल्या डॉक्टरकडे घेऊन. हो ना, अण्णा लवकर बरे झाले पाहिजे. आपल्याला बी मन लावून काम करते. मन नाही लागत असं अर्धा जीव इकडं ना अर्धा जीव तिकडं. हे कामच लय वाईट आहे सोन्या. रोजच आगीशी खेळणं सोपं नाही. म्हणून तर आपल्या अण्णाचं शरीर खराब झालंय. हो ना भाऊ, या कामाशिवाय जमतं तरी काय आपल्याला. हे काम नाही केलं तर काय खायचं आपण. आता आपल्या आयुष्याची भट्टी आपण विजल्यावरच बंद होईल. ठीक आहे, चल आता आपल्याला जावं लागेल. नाही तर तो शेठ शिव्या देईल, काम का सुरू केलं नाही लवकर म्हणून. चल उठ लवकर. सोन्या, अरे आवर लवकर, आज व्हायला पाहिजे. हा भाऊ, होऊन जाईल आज. करतोय. ओय धनिया, अरे नाना बाबा आवाज येऊ राहिले, पाय लवकर. अण्णा 4-5 दिवस थांबाय थोडे, मग आपण मोठ्या डॉक्टरांना दाखवू. वशाल बरे तुम्ही. आता माझं सगळं आवरलं. आपल्या 17 पिढ्या याच मातीत खपल्या. त्यात मी बी खपन. त्यात काय नव. अण्णा असं नका बोलू. सोन्या जा पळत वाडीतल्या डॉक्टरला घेऊन ये. हा भाऊ.
आमचं चुकलंय, आम्हीच घेतलाय स्वतःहून हा निर्णय. जर आम्ही हातात विट सोडून पुस्तकं घेतले असते तरी तुमची आज वेळच आली नसती. काय रे सोन्या, डॉक्टर कुठे आहे? भाऊ, डॉक्टर गावी गेलाय म्हणे. अन्नासाठी गोळ्या आणल्या, बरं वाटेल त्यांना. अण्णा घ्या गोळ्या, पॉवरफुल आहे, थोडं बरं वाटेल तुम्हाला. सोन्या तू थांब इथंच अण्णांजवळ, मी जातो. जेवढं होईल ना तेवढं काम मी करतो. काय वाटलं तर मला बोलून घे पटकन. हा भाऊ, येतो मी. हो. काय रे धन्या, काल तुला बोललो होतो ना 2 ट्रॅक्टर माल तयार झालाच पाहिजे. हा शेठ, दुपारपर्यंत होईल ना, काय टेन्शन नका घेऊ. झालंच पाहिजे. तो सोन्या कुठे मरला, बोलव त्याला. अहो आपल्या अण्णांची तब्येत जास्तच खराब झाली, त्यांच्याजवळ थांबलाय. मी करतो ना काम. बोलव त्याला, मी करतो. काय थोडं काम आहे का ते? सोन्या अण्णा गेले. ए तुम्ही आवरा रे पटकन. धन्या जा तू अण्णांचा आवर. अण्णा अण्णा
देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च नमः स्वाय स्वधाये नित्यमेव नमो नमः।